नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N51 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कुंभोजचे सुपुत्र डॉक्टर दादा नाडे यांना 63 लाखाचा राष्ट्रीय संशोधन निधी मंजूर. अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनकडून गौरव. कुंभोजसह शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण. भारतीय विद्यापीठाच्या सांगली येथील डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कुंभोज तालुका हातकणंगले गावचे सुपुत्र डॉक्टर दादा पांडुरंग नाडे यांना केंद्र सरकारच्या अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन ANRF नवी दिल्ली यांच्या वतीने तब्बल 63 लाख रुपयांचा संशोधन निधी मंजूर झाला आहे. इन्क्लुझिव्ह रिसर्च ग्रँट अंतर्गत मिळालेली ही मोठी मान्यता डॉक्टर नाडे यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि चिकाटीची एक मोठी पावती मानली जात आहे. डॉक्टर नाडे यांनी सादर केलेले महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्पाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. सामाजिक आणि शैक्षणिक सर्वसमावेशक केंद्रस्थानी ठेवून केलेल्या संशोधनासाठी त्यांना ही मोठी ग्रँट मिळाली आहे. या प्रकल्पामुळे केवळ शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक स्तरावरही महत्त्वपूर्ण बदल घडवण्यास मदत होणार आहे. एका ग्रामीण भागातून येऊन राष्ट्रीय पातळीवर इतक्या मोठ्या रकमेचा निधी खेचून आणण्याची डॉक्टर नाडे यांची कामगिरी इतर प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांच्या या यशामुळे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात आणि भारतीय विद्यापीठाच्या संशोधन क्षेत्रातील प्रतिष्ठेत मोठी भर पडली आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, सहकारी प्राध्यापक आणि व्यवस्थापनाकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे. आपल्या गावच्या सुपुत्राने दिल्लीत आपल्या कार्याचा ठसा उमटवल्याबद्दल कुंभोज ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कुंभोजमधील समस्त बौद्ध समाज आणि ग्रामस्थांनी डॉक्टर नाडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. त्यांच्या पुढील संशोधन कार्यासाठी उत्तम यश, प्रगती आणि कीर्ती लाभो अशा सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या. आमच्या प्रतिनिधी भारत जमनेसह पाहत रहा N51 न्यूज.